नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील फतेहपूर जिल्ह्यातील बकेवा पोलीस स्टेशन अंतर्गत टिटवाळा नावाचं गाव आहे आणि याच गावात कामता प्रसाद नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. कामता प्रसादची वय जवळपास 30 वर्षाची होती. पत्नी किरण देवी वय जवळपास 25 वर्ष. 3-4 वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले होते. मात्र पैसे कमवण्यासाठी, घर खर्च चालवण्यासाठी हा कामता प्रसाद गुजरात या ठिकाणी नोकरी करत होता आणि या कामता प्रसादची पत्नी किरण देवी ही एकटीच आपल्या घरी राहत होती. कामता प्रसाद जवळपास 2 वर्षापासून गुजरात या ठिकाणी नोकरी करत होता. याच दरम्यान हा 20 वर्षाचा विजय मिश्रा अविवाहित तरुण कामानिमित्त मनकी गावाला येत जात असे. त्यावेळी त्याची ओळख किरण देवी सोबत झाली. दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर देखील दिले. यानंतर दोघे फोनवर बोलत असायचे. या किरण देवीचा पती कामता प्रसाद बाहेर नोकरी करत होता आणि ही पत्नी किरण देवी या तरुणासोबत फोनवर सतत गप्पा गोष्टी करायची आणि पुढे या दोघांची जवळीक वाढली आणि त्यानंतर अनैतिक संबंध देखील सुरू झाले. आता या विजयचे नेहमी किरण देवीकडे जाणे येणे सुरू असायचे. त्यामुळे गावातील लोकांना या दोघांच्या संबंधाची कुणकुण लागली. गावातीलच एका व्यक्तीने गुजरातमध्ये कामता प्रसाद याला फोन करून सांगितले की तुझी पत्नी ही एका तरुणासोबत नेहमी भेटत असते. हा तरुण तुझ्या घरी नेहमी अधूनमधून येत जात असतो. दोघांचे अनैतिक संबंध आहे. एवढं सगळं ऐकून कामता प्रसादच्या तळपायाच्या मस्तकात जाते. लगेचच गुजरातमधील आपली नोकरी सोडून घरी परत आला. घरी परत आल्यानंतर पती पत्नीत भयंकर वाद झाले. कामता प्रसादने पत्नी किरण देवीला खडसावून सांगितले की यानंतर त्या तरुणासोबत बोलायचं नाही. गावामध्ये संपूर्ण तुमच्या दोघांची चर्चा होत आहे. यामुळे माझी इज्जत जात आहे. किरण देवीला देखील हे पतीचं सगळं काही पटलं. प्रियकर विजय याच्यासोबत तिने बोलणे बंद केले. फोन उचलणं बंद केलं. मात्र एकीकडे विजय मिश्रा हा तिच्या प्रेमात वेडापिसा झालेला होता. तो किरण देवीला सतत कॉल करत होता. मात्र किरण देवी ही त्याचा कॉल उचलत नव्हती. त्याला समजत नव्हती की आपली प्रियशी असं का करत आहे. त्याच्या मनात संशयाचं घर करून गेलं. त्याला वाटले या किरण देवीचे आणखी एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध सुरू आहे. त्यामुळे मला हे अवॉइड करत आहे. विजय मिश्राकडे किरण देवीचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ होते. प्रियशी आपल्याशी बोलत नाही, आपल्यापासून दूर जात आहे, याचा राग त्याच्या मनात होता. त्याने किरण देवीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तरी देखील किरण देवीने त्याच्याशी बोलणं टाळलं. याच रागाच्या भरात विजय मिश्राने दोघांचेही आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केले. किरणचा पती कामता प्रसाद याने देखील पत्नीचे व प्रियकराचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर बघितले. कामता प्रसादला भयंकर राग आला. त्यानंतर पुन्हा पती पत्नीत वाद झाले. दोघांनी विचार केला की या सगळ्या भांडण्याचं कारण आहे फक्त प्रियकर विजय मिश्रा. या विजय मिश्राला कायमचं संपवलं तर पती पत्नीतलं कायमचं भांडण मिटेल असं पती पत्नींना वाटलं. या दोघांनी मिळून विजय मिश्राला संपवण्याचा कट रचला. तारीख होती 8 मे 2026. या दिवशी सकाळी किरणने प्रियकर विजयला फोन करून घरी बोलावले. विजयशी गोड बोलायला सुरुवात केली. मी एकटी घरी आहे, माझा पती नाही, बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, तू लगेच मला भेटायला माझ्या घरी ये. प्रियशीचे हे बोलणं ऐकून विजय खूप खुश झाला. त्याला किरण देवीवर अजिबात शंका आली नाही. कसलाही विचार न करता नेहमीप्रमाणे हा विजय किरणला भेटायला तिच्या घरी गेला. मात्र त्यानंतर विजय हा घरी परतलाच नाही. विजयचे आईवडील त्याला इकडे तिकडे शोधू लागले. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. विजयला शोधून 2 दिवस उलटून गेले तरी देखील विजय घरी परत आला नव्हता. घरच्यांना आता फार चिंता वाटू लागली होती. फोन केला मात्र विजयचा फोन देखील सारखाच स्विच ऑफ येत होता. शेवटी घरच्यांनी पकेवर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली की विजय हा 2 दिवसापासून बेपत्ता आहे. वय 20 वर्ष आहे. तो अविवाहित आहे. कामानिमित्त बाहेर गेला मात्र परतलाच नाही. पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली. आसपासचे CCTV कॅमेरे वगैरे तपासले गेले. विजयचा मोबाईल नंबर लोकेशन ट्रेस केले. मात्र विजयच्या मोबाईलचं लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत होतं आणि एक मोबाईल नंबरवरून विजय कामता प्रसादची जी पत्नी आहे किरण देवी, या किरण देवीसोबत तासनतास विजयचं बोलणं होत असायचं. हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस तात्काळ कामता प्रसादच्या घरी पोहोचले. दोघांचीही चौकशी सुरू केली. मात्र सुरुवातीला काहीच सांगत नव्हते. मात्र जेव्हा पोलिसांनी पती पत्नीची कसून चौकशी केली त्यावेळी दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. तारीख होती 8 मे 2026ला सकाळी किरण देवीने प्रियकर विजयला गोड बोलून घरी बोलावले. विजय घरी येताच किरण देवीने त्याला प्रेमाने बोलण्यात गुंग केले. त्यावेळी किरणचा पती आत लपून बसलेला होता. दोघेही बोलण्यात गुंग असताना लपून बसलेला हा पती बाहेर आला
आणि त्याने लाकडी दांडक्याने विजयच्या डोक्यावर जोरदार वार केले. विजय खाली कोसळला. विजयला काही कळायच्या आतच त्याने एकामागून एक वार करायला सुरुवात केली. त्यानंतर विजयचा काही वेळातच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर दोघांनाही या मृतदेहाचा विल्हेवाट लावायचा होता. पती पत्नीने विजयचा मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय हा पोत्यात बसत नव्हता, कारण विजयची उंची ही 5.5 फूट होती. त्यामुळे या पती पत्नीने ठरवलं की या मृतदेहाचे तुकडे करावे. कामता प्रसाद याने एक कटर आणलं आणि कटरच्या साहाय्याने त्या मृतदेहाचे 4-5 तुकडे केले. ते तुकडे पोत्यात भरले आणि 30 किलोमीटर जाऊन जंगलामध्ये जाळून टाकले. मात्र गुन्हा कितीही हुशारीने केला तरीही गुन्हेगार हा पोलिसांच्या तावडीतून सुटत नाही. अशा प्रकारे पोलिसांनी पती पत्नीला अटक केली आहे. या अनैतिक संबंधामुळे 2 घरं उद्ध्वस्त झाली. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.